झी 24 तास एक पाऊल पुढे। रांजणी गावाची सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये सैनिकांचं गाव अशी ओळख आहे। गावातले तब्बल 1250 सैनिक सीमेवरती देशाचं संरक्षण करतात। देशाच्या रक्षणात मोलाची कामगिरी बजावणारं हे रांजणी गाव मात्र सध्या दुष्काळाशी 2 हात करतंय, त्यामुळे यांची काहीतरी मागणी आहे। सांगलीपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेलं हे रांजणी गाव, जिल्ह्यात या गावाची ओळख आहे ती म्हणजे सैनिकांचं गाव म्हणून। या गावातल्या अनेक गावकऱ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सैन्यात सेवा बजावली आहे। स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशसेवेच्या हेतूनं रांजणीतील शेकडो तरुणांनी सैन्यात राहून देशाच्या रक्षणाचं कर्तव्य बजावलंय। सध्या जिल्ह्यातील सैन्य दलात असलेले सर्वाधिक जवान हे रांजणी गावातले आहेत। या गावातून तब्बल 1250 सैनिक सीमेवर देशाचं रक्षण करतायत। याच गावात राहणाऱ्या या आहेत 110 वर्षांच्या आजी बायाका तातोबा भोसले। भोसले आजींच्या घरातील तब्बल 16 जणांनी सैन्यात सेवा केली। बायाका यांचे पती तातोबा भोसले आणि 6 मुलांनी सैन्य आणि नौदलात सेवा बजावली। तर सध्या बायाका आजींची 9 नातवंड सैन्य, नौदल आणि NSG मध्ये कार्यरत आहेत। 1962चं चीन युद्ध असो वा 65चं भारत पाकिस्तान युद्ध किंवा मग अगदी 1971च्या बांगलादेश निर्मितीच्या युद्ध शांती सेनेच्या मोहिमांमध्ये भोसले कुटुंबातील जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। त्यांचा नातू उद्धव भोसले हा NSG कमांडो आहे। की करायला होतं माग मागटना आधी पोलीस काय एकीकडे देशसेवेसाठी या कुटुंबातील 9 तरुण सीमेवर लढत असताना दुसरीकडे भोसले कुटुंबाला मात्र दुष्काळात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। त्यानंतर चाऱ्याचंही फार प्रॉब्लेम्स आहेत इथं आणि चाराही मिळाला पाहिजे। त्यानंतर पाण्याची व्यवस्था तर फार झाली पाहिजे। पाण्यासाठी फार बनबन फिरावं लागतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।